राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. बरं सुरुवात. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरुवे नमः, श्री राम सीता पते नमः. जय जयाजी रुक्मिणीवरा यदुभूषणा पीतांबरा पांडव सखया शारंगधरा देवकी कुमारा नमोस्तु ते राम. प्रस्तुत ग्रंथारंभ करताना आज आपण इथे कथानकासाठी स्वर्गारोहण पर्व हे ग्रंथ घेतले. का ग्रंथ घेतलं? काहीतरी त्याला कारण असतं, आणि कारण म्हणजे आपल्यातून एक आई निघून गेली. खरोखर वय जाण्याचं नव्हतं, पण त्या गेल्यात. या परिवाराला, पाटील परिवाराला दुःखाच्या थाराला सोडून गेल्यात. त्या अर्धवट आयुष्य जगून त्यांनी त्यांच्या जीवाची सांगता केली आणि त्या गेल्या. आणि आपण खरोखर दुःखी झालो. खरोखर प्रेमळ स्वभाव त्यांचा, आम्हाला त्यांच्याविषयी जास्त माहिती नाही, तरी पण एक घरातून आई जाणं, एक बहीण जाणं आणि एक सहपत्नी जाणं आणि सर्व संसाराची धुरा त्या एकट्या जीवावर, पतीवर टाकून जाणं, म्हणजे खरोखर ती आज तुटला आयुष्याचा दोरा, येलं अवघा पसारा. बघा त्या आयुष्याची तिची माल तुटली, ती निघून गेली. इथे राहणे नाही कवणाशी. इथे कोणालाच, या मृत्यूलोकाची वस्ती अशी आहे की इथे कोणालाही राहता येत नाही, तरी एक ना एक दिवस आपल्याला इथून जावं लागतं. शरीराची होय माती. बघा ज्या वेळेला शरीराची माती होतं त्यावेळेला त्याच्यावर कोणी येत नाही. सगळे सोयरे, बंधू, मामे, मेहुणे, गुरु कोणी त्याच्याबरोबर येत नाही. अरे एकटाच जीव आलास आणि एकट्याने जाणं आहे. इथे राहणे नाही का? कोणाला इथे राहता येत का? हा मृत्यूलोकीचा पसाराच असा आहे की इथे कोणाला राहता येत नाही. तरी तद्वत श्री गणेशाला वंदन करून, माये पित्याला वंदन करून, श्री गुरुवर्य लक्ष्मणदास बाबा बोरवे यांच्या चरणावर मस्तक ठेवून, आणि तुम्ही इथे जमलेले श्रोतेजन तुमच्या चरणावर मस्तक ठेवून आज आपण ग्रंथारंभाला सुरुवात करूया. तरी खरोखर हा दुःखद प्रसंग आहे. बोलावं किती बोलावं तेवढं थोडं आहे, पण तरी पण एक दुःखद घटना आहे. तरी आपण ग्रंथात प्रवेश करूया की येथे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या गणरायाला वंदन करून जय जया जय श्री रुक्मिणीवरा. हे रुक्मिणी कांता, हे रुक्मिणीच्या वरा, हे भगवंता श्रीकृष्णा. मृदू कसा आहेस तू? की तू मृदू भाषेने आहेस. तुझे शब्द कसा आहेत की आमच्या कानाला तुझे भगवंता शब्द कसे गोड आहेत, आमच्या कानाला कर्णमधुर आहे. आणि हे पितांबर वसना, हे पितांबर प्रावधान केलेल्या भगवंता पांडव समान. पांडवांना ज्या ज्या वेळेला प्रत्येक वेळेला संकट पडलं त्या वेळेला तू भगवंता काय केलंस? त्या पांडवांना तुम्ही रक्षण केलं. आणि हे शारंगधरा काय सांगितलंय? आणि देवकीच्या कुमारा. ह्या बघा देवकीच्या कुमारा म्हणजे बघा की जन्माला मूल आलं आणि त्या आईने त्याचं कोड कौतुक करावं, पण लगेच तो मूल कुठे आलाय? गोकुळात आलाय. त्या आईच्या ज्या मनाला किती खंत वाटली असेल देवकीच्या मातेच्या, पण तरी पण माझं मूल जगावं, माझ्या मुलाने या संसारामध्ये, या प्रपंचामध्ये, या जगामध्ये काहीतरी नाविन्य करावं म्हणून छातीवर दगड ठेवलाय मातेने. वसुदेवाने छातीवर दगड ठेवलाय आणि अंधारी रात्र आहे. आणि अंधाऱ्या रात्रीच्या वेळेला काय केलंय? एका एकवीत मुलाला भरलंय आणि गोकुळला आणलंय. म्हणजे मथुरेतून गोकुळला आणले. म्हणजे बघा हे शारंगधरा, हे देवकीच्या कुमारा, म्हणजे एवढं या आईने सोचलंय की जर माझा लाल जर जगला तर जगामध्ये काय करेल? पुत्र जन्माला प्रत्येकाच्या कुशीत येतोय, पण तो पुत्र जर नावलौकिक करणारा असेल. बघा अंजनी मातेला हनुमंतराया झाले, पण त्यांनी काय केलंय? या विश्वामध्ये प्रत्येक मानवाला त्यांच्यासमोर नतमस्तक केलंय. आणि अशा या भगवंता देवकीच्या कुमारा तुला नमस्कार असो. पूर्वाध्यायाची शेवटी कली पांडवांची झाली भेटी, मग तदाज्ञा
घेऊन उठा उठी कलिराव गुप्त जाहला आणि मग आता आपण मागील अध्यायामध्ये कथानक असं ऐकलं की कलिराय या पांडवांना भेटलेला आहे. कलिरायाने पांडवांना पारखलेलं आहे की खरोखर पांडव हे कोण आहेत? संत आहे की सतत भगवंताचं नाव ओठामध्ये असताना, मुखामध्ये असताना प्रत्येक क्षणाला पांडवांनी भगवंताला दूर केलं नाही. आणि मग इथे तद्वत ते पांडव कसे असतील बघा. कलिरायाने विचार काय केला होता की हे पांडव कसे आहेत. भीम म्हणाला होता की एका गदेने मी कलीचा काय, आणि भगवंत काय म्हणतात त्याला की कली हा अनिवार्य आहे की कली आम्हाला सुद्धा आटोपणार नाही. आणि त्यावेळेला भीमाने वक्तव्य केलं की एका गदेने मी चूर्ण करीन. मग असा हा बलाढ्य भीम मला पाहायचा आहे. आणि म्हणून कलिराया यांच्या भेटीला आला होता. आणि मग ती भेट आपण मागेल अध्यायामध्ये पाहिली. आणि मग पुढे चालले पंडपुत्र ऐशी कथा झाली पवित्र. आता विशेष श्रुती पात्र उत्तमाख्यान से पैरा. आणि अशा प्रकारे तुम्ही हे कथानक ऐकलं. आणि आता इथे संत नामदेव महाराज सांगतात की आता श्रुती पात्र अशी कथा तुम्हाला सांगत आहे की तुमच्या खरोखर कानाला मधुर वाटेल. तुमच्या खरोखर जीवनामध्ये तुम्हाला का कथा ऐकलं तुम्हाला काय होईल. त्या कथा ही कशी आहे? पुण्य पावन आहे. हे आपण आज स्वर्गारोहण ग्रंथ आपण सहजगत्या बोलतो. अध्याय लावला, अध्यायाला जातोय, पण ह्या अध्यायामध्ये मर्म काय? 18 पुराणाचे जे हे आहे मंथून, जसं मंथुनी नवनीता म्हणजे जसं आपण दही लावतो आणि दह्यातून जसं नवनीत काढतं म्हणजे आणि ते लोणी येतं लोण्यातून तूप बनतं, तसं हे ग्रंथ कसा आहे की तुम्ही हा ग्रंथ श्रवण केल्याने तुमचे जीवनामध्ये घडलेली जी पापं आहेत नुसते श्रवण केल्याने आपण त्या पापातून कसे मुक्त हो असा हा ग्रंथ आहे. आणि हे कथानक संत नामदेव महाराज आपल्याला या श्रोत्यांना, या संत जनांना, भक्तांना श्रवण करत आहेत. तरी श्रोतीन सावधान तरेसी सादर व्हावे श्रवणासी. वैशंपायन म्हणे जन्मे जयासी पुढील कथा ऐके बाराम. आणि मग इथे जन्मेजय राजाला गुरु सांगतात. इथे हा जो ग्रंथ आहे हा गुरु शिष्याचा संवाद आहे. आणि गुरु हे राजाला सांगतात की कथानक ही राजा की ही कथा तू लक्ष देऊन ऐक. काय लक्ष देऊन ऐक की तुझे हातून जे काय पातक घडलेले आहेत ही श्रवण ही पूर्वजांची कथा. बघा आता तद्वत परिस्थिती अशी बदलत चाललेली आहे की आई वडील हे मुलांना काय झालंय भार होत चाललाय. मुलांना त्या आई वडिलांचा भार होत चाललाय. आणि मग मुलं सहजगत्या बोलतात सुद्धा की तुम्ही आमच्यासाठी काय केला. अरे बाबा तुम्ही त्या माऊलीने 9 महिने 9 दिवस तुला पोटात सांभाळला. तिने काय खस्ता खाल्ल्या. आता परिस्थिती बदलली हो. आता परिस्थिती बदलली. एवढ्या चिखलावर गुडघ्यात माणसं शेतावर आवडायला जात होती की नाही. आणि मग त्यावेळेला एखाद्या बाईने विचार बाई ग तुझा एवढा भरलेला पोट घेऊन तू कशी शेतावर चाललीस. त्या माऊलीने विचारला नाही ग आई काय करू माणसं मिळत नाही. मला सांगा त्या माऊलीने तुझा एवढा वजा घेऊन शेतावर तिने आवडली गेली, तिने लावणी केली आणि मग तिला काय दुःख झाला नाही. पण आता सहजगत त्या मुलं बोलतात तुम्ही आमच्यासाठी काय केला. पुढे जाऊन अजून बोलतो. पुढे जाऊन काय बोलतात केला होता झाला काय. त्याच टायमाला तुम्ही मारायचं ना आम्हाला अशी पण मुलं बोलणारी आहेत काही. त्याच म्हणजे मला सांगा जर तुला मारायचा असता त्या माऊलीला तर तुला त्यावेळेला मारला असता ना. पण तिला त्या मुलाचा लालन करायचं आहे, त्याला पालन करायचं आहे. आणि या कलियुगामध्ये काय झालंय की कलियुगामध्ये एकच मी सांगेन की जो आईवडिलांच्या सेवेमध्ये तत्पर राहिला त्याला कधीच कुठल्याही गोष्टीचा भंग होणार नाही. थोडा त्रास होईल. आपण सहजगत्या आरती बोलतो योग्य 28 विठू उभा वामांगी रखमाई दिशे दिव्य शोभा पुंडलिकाच्या भेटी ब्रह्म आले गा. बघा मग पुंडलिकाच्या भेटीला ब्रह्म का आले की ज्या वेळेला भक्त पुंडलिकाने आईवडिलांची सेवा केली त्यावेळेला त्या सेवा पाहून भगवंत त्याच्या भेटीला गेले. आणि भेटीला गेल्यानंतर या पुंडलिका मी आलोय रे तुझ्या भेटीला. त्यावेळेला पुंडलिकाने काय सांगावं देवा तू आलास पण थोडा उभी राहा, शांत उभा राहा. आणि त्यावेळेला भगवंतानी काकुलतीला येऊन सांगा अरे पुंडलिका मी थकलोय रे, मी दमलोय रे, माझे पाय दुखतात देवा, मी आई वडिलांची चरण सेवा करतोय, तुला थांबायचं असलं तर थांब, काय कष्टी होऊ नकोस, पण मी आई वडिलांची सेवा झाल्यानंतर तुझ्या भेटीला येतो. आणि असं करताना
युग्य 28 विटेव आपण आरती बोलतो आणि युग्य 28 भगवंत तिथे उभा राहिलाय. कोणाची वाट बघतोय? भक्त पुंडलिकाची वाट बघतोय. हे मला सांगा, एवढा म्हणजे त्यावेळेला भगवंतानी 28 युग ज्यावेळेला भगवंत उभं राहिलं, हे सहजगत्या आपल्या जनमानसाला कळणार नाही. पण 28 16 18 पुराण आणि बघा 18 पुराणांचा भगवंतांनी तिथे अभ्यास केला, 4 वेदांचा अभ्यास केला आणि 6 शास्त्रांचा भगवंतांनी तिथे अभ्यास केला. म्हणजे मला सांगा बघा, ही 18 पुराण आणि 4 वेद किती झाले? 22. बरोबर ना? 22 आणि 6 शास्त्र यांचा भगवंतानी एकूण 28 युग. हा 28 युगे जो बोलण्याचा जो मतदार्थ आहे की या भगवंतानी या संत भक्त पुंडलिकाच्या आईवडिलांच्या सेवेत या भगवंतानी तिथे उभा राहून भगवंतानी देवाने सुद्धा अभ्यास केलाय. या भगवंत गोपालकृष्णाने सुद्धा तिथे अभ्यास केला. मग मला सांगा की या मायेच्या आई माय बाप हे दैवत माझे असता माझ्या घरी, कशाला जाऊ मी पंढरपूर? काय गरज काय हो पंढरपूरला जायची? अहो आम्ही काशीशी आलो, आम्ही तिरुपती बालाजी करून आलो. अरे पण ते कोणाच्या नावाने तिथे केस देऊन आलास तू? तिरुपती बालाजीला गेलास तू, पण कोणाच्या नावाने केस केलंय? अरे पण इथे आईवडिलांना एक टायमाचा तरी घास दे ना, तर तुझा तिरुपती बालाजी काय होईल? सिद्ध होईल, पावन होईल तुला. बरोबर की नाही? मग मला सांग की एवढंच करा की आई वडिलांची ज्या मुलांनी आई वडिलांची सेवा केली त्याला कधी बघा आजपर्यंत पांडवांनी काय केलंय? आई वडिलांच्या एका शब्दाच्या सुद्धा आईच्या बाहेर गेले नाही. ते ग्रंथामध्ये झालंय, आजपर्यंत ठेवून गेले की ज्या वेळेला कुंती माता जाते पुढे जाते त्यावेळेला सुद्धा ते 12 दिवस वनात थांबले पांडव. हा, मग आई वडिलांची ऋणच एवढे आहेत की ते कुठल्याही मुलाला फेडता येणार नाही. म्हणून बोलूनच जातो की माय बाप हे दैवत माझे असता माझ्या घरी, कशाला जाऊ मी पंढरपूरवर. पुढे जाती पांडुनंदना तव एक लागले महाविपिन, वृक्ष भेदित गेले गगन, जाळ्या बहुत वल्लींच्या. अशा प्रकारे ते पांडव हा तीर्थयात्रेचा प्रवास करत असताना की रस्त्यामध्ये जात असताना की असे विपिन लागले, असं घनदाट असं अरण्य लागलंय की असं अरण्य लागलंय की ते अरण्य म्हणजे असं आहे की त्या जाल्या आहेत. तिथे जाल्या आहेत. आपण बघा पूर्वी माझी माय माऊली रानात जायची, लाकडं तोडायला जायची, एवढा लांब भारा आणायची, जेवढा लांब रस्ता आहे तेवढा आणायची, म्हणजे वलवाला कोण नसला तरी चालत होता. आणि मग त्या माऊलीने ती लाकडं आणून आपल्याला जेवण भाकरी दिली ना. मग आता आमच्या गॅस झाल्या फटकन झटपट, बरोबर की नाही? पण त्या माऊलीला धूर लागला नाही, त्या आईला धूर लागला नाही. मग तिने पण त्या धुराजवळ झुंजली आणि तुला आयुष्याचा मोठा केला. चला तू जास्त नाही बोलत. कंटक वृक्ष दाटले बहुत, बोरी शेवरी खैरा विदित, पाय ठेवावया नसे पंथ, कंटक पसरले चहूंक. असा हा रस्ता आहे की त्या रस्त्यामध्ये काटेरी झुडपं आहेत, चालताना वाट अशी ओव्हरफॉल वाट आहे आणि त्या वाटेला काय केलंय? काटे पसरले. अशा या काटायुक्त वाटेमध्ये हे पांडव पुढचा तीर्थयात्रेचा प्रवास करत आहे. पण असं कदंब अमृताल उंबर अर्जुन सादडे शाल, भोंकरी पिंपळवट तमाळ, हेळे गेळे आईन राम. म्हणजे अशा प्रकारे ही जंगलामध्ये जे अनेक प्रकारची झाडं असतात या झाडांचं इथे वर्णन आलेलं आहे. इंद्रणी मोह पळस पायरी, कांचनाप्टाष्ट पिंपरी, इत्यादी वृक्ष नाना परी, अति निबिड चहूंकडे राम. आणि अशा प्रकारे ही जंगलाच्या रस्त्यातून जात असताना अनेक प्रकारची वृक्ष आहेत. आता इथे या वृक्षांची नावं आलेली आहेत, आपल्याकडे वेल कमी आहे आणि तरी पण अनेक प्रकारची इथे वृक्ष आणि अशा या अरण्यातून पांडव पुढे प्रवास करत दाटी होऊन बहुत, खांद्यान पाशी खांद्या डकत, परस्परांची शेंडे मिसळत, पत्रीन अभ्र नदीसेची. असं हे घनदाट अरण्य आहे की त्या एवढी ती झाडांची उंची वाढलेली आहे की आकाशात जर आपण डोकावून पाहिलं तर आकाश सुद्धा आपल्याला खालून दिसत नाही, सर्वत्र काय सावली आहे. अशा प्रकारे अशा अरण्यातून हे पांडव जात आहे. नाना वृक्षी नाना फळे, रसभरिता शोभाती विशाळे, आणि नानारंगी सुगंधिक फुले, तयांवरी शोभती राम. आणि अशा प्रकारे सुगंधी फुलं आहेत, अशी मनाला मोहक अशी ती झाडं झुडपं दिसत आहेत आणि अशा प्रकारच्या फुलांवर
म्हणजे पाहायला गेलो तर फुलं कशी आहेत, नाना रंगाची सुगंधित फुलं आणि मनाला कसा आल्हादक वाटे, मोहक असा तिथला वातावरण. आणि अशा त्या रस्त्यातून पांडव पुढे जात असताना महावृक्षांची निबिड छाया, तेथे रवी किरणानसे वाट जाया. शूक सारिका बैसोनिया, मधुर शब्दे बोलती रामा. आणि असं एवढं घनदाट अरण्य आहे की तिथे सूर्याचं किरण सुद्धा तिथे त्या खाली जमिनीला दिसत नाही. आणि अशा प्रकारचे ते शूक म्हणजे असे मधुर गायन करणारे पोपट आहेत, मधुर गायन मैना कोकिला, अशा प्रकारचे ते सर्व पशु पक्षी तिथे आहेत. आणि अशा या अरण्यातून पांडव जात असताना लता वृक्षांच्या जाळ्यांमधून मृग क्रीडते आनंदे करुनी. आणि ठाई ठाई वाहे पाणी, निर्मळ परी थंड बहुरा. आणि अशा प्रकारे निर्मळ झरे आहेत आणि झऱ्यांचं पाणी कसा झुळझुळ असा मंजूळ असा पाणी त्या झऱ्यातून वाहत आहे. आणि त्या झऱ्यांच्या किनाऱ्यावर कसे आहेत की मृग आहेत, कांजर मृग आहेत, अशा प्रकारे अनेक स्वापदे तिथे आहेत. पण ते स्वापदे कसे आहेत, गुण्या गोविंदाने तिथे राहत आहेत. आणि अशा या अरण्यातून पांडव जात असताना ऐसिया परिजा वनांत सिंहाशार्दूल गर्जना करीत. मत्त गजेंद्र किंकाटत, भालुका बहुत ओरडती. नवे तरी ते ग्रंथकर्ता सांगतोय की तिथे वाहन आहेत, अशी मोठी मोठी स्वापदे आहेत, हत्ती आहेत, अस्वल आहेत. आणि ती अशी असून सुद्धा तिथे कशी आहे ती गुण्या गोविंदाने ते म्हणजे असं ते शुभवन एक प्रकारचं आहे. आणि अशा वनातून पांडव पुढे जात आहेत. कल्लोळ करीती मयूरे, अश्वले गुरागुराती अपारे. नाना जातीची वानरे, भुबुकारे गर्जती रामा. असा मंजूल स्वर असा काय करतात ते मोर तिथे मंजूल स्वराने तिथे आवाज करत आहेत. आणि त्याच्यातूनच अस्वलांचा सुद्धा आवाज येतोय. आणि अशा प्रकारे अशा अरण्यातून जात असताना नाना पक्षांची कुळे बहुत, लावे कपोत तित्तुर धावत. आणि माहेर म्हणून तेथे नाचत, भूत प्रेते सर्वदारा. म्हणजे अशा प्रकारे पशु पक्षी तिथे राहून सुद्धा ते आमचं स्वतःचं घर आहे, आमचं हे माहेर घर आहे असे समजून तिथे झोपलेले भूतप्रेत सुद्धा तिथे राहत आहेत. झोटिंग ब्रह्म राक्षस पार, यक्ष गंधर्व किन्नर सुर, अप्सराणिक नाना खेचर, रात्रंदिवस संचरती राम. म्हणजे वेताळ आहे, भूतांचा राजा आहे, झोटिंगातले अनेक प्रकारचे तिथे गंधर्व आहेत, यक्ष आहेत, किन्नर आहेत. आणि अशा प्रकारचे ते गुण्या गोविंद तिथे राहत आहे. असं ते वन आहे. या परीचे घोर वन महाविस्तीर्ण ती दारुण, सांगता तयाचे थोरपण, उशीर होतो कथेसी. इथे संत नामदेव महाराज वक्तव्य करतात की खरोखर हे जर मी वनाचं जर तुम्हाला वर्णन सांगायला गेलो श्रोतेजन हो, तर ग्रंथ आपला जास्त वाढेल. आणि मग ऐशिया त्यात घोर विपिना, एकची मार्ग असे जाणा. मध्ये घालुनी स्वकी अंगना, पांतही जण चालती राहा. आणि मग अशा प्रकारे हा जंगलाचा रस्ता क्रमत असताना आता पांडवांनी काय केलंय, स्वकीय अंगणा म्हणजे द्रौपदीला मध्येच घेतलेली आहे. आणि मग मागे पुढे असे हा रस्ता हा क्रमण करत आहेत पांडव. आणि मग तो पुढे लागले एक नगार, महाविशाळाची दुर्धार. तया नाम अरण्य शहर, तेथींचा नृपवर तालके तुरा. आणि मग पुढे जात असताना आता त्याला एक अरण्य वन लागलं. आणि त्या वनामध्ये एक असं नगर लागलंय. आणि त्या नगराचं नाव आहे अरण्यक असा नावाचा नगर आहे. आणि त्या नगराचा राजा कोण आहे, तालकेतू नावाचा आहे, दैत्य आहे. तो त्या नगराचा राजा आहे. तो तालकेतू दैत्यनाथ, महापराक्रमी असे विख्यात. सहून फेर जाळ्या दाटत, नगरा भोवत्या वेळूंच्या. त्या तालकेचा नगर जे असं होतं की असं चारी बाजूला त्यांनी काय केलंय, वेलींचं असं कुंपण घातलेलं आहे. आणि असं हे सुंदर असं त्या तालकेचं नगर तिथे पाहिल्यानंतर त्या 7 दुर्गांवरी सैन्य, दैत्य ठेवले असे रक्षण. ठाई ठाई लंबायमान, उल्हाट यंत्रे सती. आणि मग तिथे तो राजाच होता, हा दैत्यांचा राजा होता. आणि ते राजाची नगरी कशी होती की प्रत्येक ठिकाणी म्हणजे जसं आपण गावाच्या वेशीवर आपला गेट असतो आणि त्या गेटवर कोणतरी पाहणीदार असतो, तसाच त्या नगराच्या समोर त्यांनी काय केलंय, संपूर्ण असा कुंपण घातलेला आहे. आणि त्या कुंपणामध्ये ठाई ठाई त्यांनी काय केलंय,
की सेवक ठेवलेले आहेत, तैनात ठेवले, सैनिक ठेवले आणि तिथे ठेवून त्यावेळेला सुद्धा तोफांचा सुद्धा शोध लागला होता आणि त्यावेळेला सुद्धा तिथे त्यांनी ठिकठिकाणी तोफा बसवलेल्या होत्या. असं ते सुसज्ज असं हे तालुक्यातील नगर पाहिल्यानंतर ऐशिया त्या नगरासी पाहून विचार करी की पंडुनंदन की अरण्य माझी हे पत्तन कवण स्वामी याचा सेव. आणि मग आता इथे पांडव मनामध्ये विचार करतात या अरण्यामध्ये एवढं सुशोभत असं शोभायमान असं नगर आहे, याचा या नगराचा कोण राजा कोण असेल, या मालक कोण असेल, असं ही पांडव मनातून विचार करत असताना ऐसा करी की ते विचार तव तेथींचे येऊनी चौकीदार पांडव लागीन अति सत्वर अटकावी ते जाहले. आणि मग हा विचार पांडवांच्या मनात आल्यानंतर तिथले जे त्याचे चौकीदार होते, पहारेकर होते, त्यांनी काय केले, या पांडवांना हटकलं. कोण तुम्ही, कुठे चाललात, अशा प्रकारे त्यांना विचारणा केलाय. आणि मग पुढे आणि म्हणती रे तुम्ही 5 जण कोणाची स्त्री नेता फिताऊन ऐसे तयांशी बोलून दैत्याप्रती पावले राम. आणि मग त्यांनी पांडवांना प्रश्न केला, अरे बाबा रे, की तुम्ही हे 5 जण आहात पण तुमच्यावर एक स्त्री आहे, ही तुमच्या स्त्री कोणाची, तुम्ही स्त्री पळवून आणलीत का, फितावून आणलीत का, चोरून आणलीत का, आणि असे बोलले. आणि बोलल्यावर ते काय केले, त्या दैत्य राजाला तालुक्याला सांगायला गेलेले आहे. आणि तयासी असता जोडून म्हणती दैतेंद्र 5 जण एके सुंदर स्त्रियेशी घेऊन पळून जात आहेत पैरा. सेवक दैत्याच्या समोर गेले आणि बोलले, हे दैत्यनाथा, तुम्हाला आम्ही सांगतो की आपल्या नगरातून, आपल्या वाटेतून हे 5 जण चाललेले आहेत, त्यांच्यावर एक सुंदर अशी स्त्री आहे आणि ते कुठल्या तरी सुंदर स्त्रीला पळवून घेऊन चाललेत असे आम्हाला वाटतंय, असं ते राजाला सांगत आहेत. ऐसे ऐकतांची तालकेत वेगे आला तेथे धावत जैसा महाकाळ क्रोधयुक्त प्रळय काळीन येत असे राम. आणि मग हे राजाने हे तालुक्यातील शब्द दूतांचा ऐकला होता, त्याला एकदम काय झालाय, क्रोधायुक्त झालाय, क्रोधान्वित झाला. आणि मग तो कसा आलाय, एकदम आवेशाने धावून आला. आणि मग पुढे दैत्या पुसे 5 जणांशी कोठोनी आला या ठायासी ते म्हणते आम्ही संन्यासी महातीर्थासी जात सोडा. तालुक्यातून विचारते, बाबा तुम्ही कोण, कुठले, कुठे चाललात. आणि त्यावेळेला पांडव विचार करतात की आम्ही संन्यासी आहोत, आम्ही तीर्थयात्रेचा प्रवास करायला निघालेलो आहोत. आणि अशा प्रकारे मग तो दैत्यनाथ बोलिला संन्यासी म्हणवितान आपण आला तरी हा स्त्री प्रपंच तुम्हाला कासया लागी पाहिजे. आणि मग इथे शेवटला बघा, जरी दैत्यांचा जरी राजा असला तरी तो राजा होता. राजा असल्यानंतर त्याला राजाला राजनीती माहिती असतं. आणि मग त्यावेळेला त्यांनी पांडवांना प्रश्न केला, अरे तुम्ही संन्यासी बोलताय, तुम्ही स्वतःला संन्यासी म्हणून घेताय, मग तुमच्यावर हा स्त्रीचा प्रपंच कशासाठी आहे, तुम्ही स्त्री बरोबर घेऊन का चाललात, बरोबर की नाही. आपण बोलतो ना, बुवा तिथे बाया सहजगत्या बोलतो, एक सहजगत्या आपण म्हणून बोलतो. आणि मग तुम्ही जर स्वतःला संन्यासी म्हणून घेताय आणि मग संन्यासी म्हणत असताना तुमच्यावर हा स्त्रीचा प्रपंच कशासाठी पाहिजे, असा इथे तालुक्यात विचार. स्त्रियेच्या दर्शने पाहे जीवासी चांचल्य होत आहे तरी हे महत्तर विघ्न होय संन्यास धर्मा कारणे. आणि मग इथे झालं की तू आता इथे पांडवाला ज्ञान शिकवतोय की अरे बाबा, नको नको स्त्रियेचा संग करीला आघात पुरुषार्थाशी. मग मला सांगा, तुमच्यावर हा स्त्रीचा हा गोतावला कशासाठी पाहिजे, तुम्ही तर स्वतःला संन्यासी म्हणताय ना. मग शास्त्र काय सांगतोय की संन्यासाला स्त्री ही समोर दिसता पण कामा नये. आणि तुमच्या तर बरोबर स्त्रिया, तुम्ही तर स्त्रीला घेऊन चाललो राजरोज, मग तुम्ही कसले संन्यासी स्वतःला बनवताय, असा इथे राजा इथे पांडवांना शास्त्र शिकवत आहे. तुम्ही वर्तमान सांगाले सत्य ना तरी जाऊ नये दिनिश्चित ही वनिता घेऊन त्वरित वधीन तुम्हान 5. मग इथे राजा बोलते, अरे बाबा तुम्ही स्वतःला संन्यासी म्हणवताय ना, मग तुम्ही मला खरं सांगा की ही तुम्ही वनिता म्हणजे स्त्री कोणाची तुम्ही पळवून आणलीत का, तुमच्यावर कशी. आणि हे जर तुम्ही मला खरं सांगितलं नाही तर मी तुम्हाला काही आता 5 जणांना काही तुमचा शिरच्छेद करीन, असा तो सांगत आहे. तुम्ही नाही रे संन्यासी पळवून आणले बायकोसी म्हणून झाली ते वनवासी कोणी रायासी ठकवी. अरे तुम्ही स्वतःला संन्यासी बनवताय, काय बोलते तालुक्यात, अरे तुम्ही स्वतःला संन्यासी म्हणत, तुम्ही कोणाची तरी पत्नी पळवून आणलीत आणि तुम्ही मला काय गोष्टी सांगताय,
तुम्ही खरोखर संन्यासी नाही, तुम्ही कोणतरी चोर आहात, लुटेरे आहात, अशा प्रकारे इथे कालकेतू पांडवांना बोलत आहे. तुम्ही क्षत्रिय ऐसे दिसता, भवदंगी नाही साधुत्वता, साधूंची लक्षणे पाहू जाता, तुमच्या अंगी न दिसती आणि मग इथे पुढे जाऊन कालकेतू बोलते, अरे तुम्ही तुमचा जो शरीर यष्टी जे दिसते ती कशी क्षत्रियासारखी दिसते. तुम्ही साधूचा तुमच्यामध्ये एक पण मला गुण दिसत नाही. आणि खरोखर पांडव कोण होते? क्षत्रियच होते. पण त्यांनी आज तो वेषांतर का केला होता, की कशासाठी केला होता, की पुढचा प्रवास करताना आपल्याबरोबर स्त्री आहे. आपण सुद्धा यात्रेला गेल्यानंतर आपण विचार करतो ना, पाकिट बरोबर ठेवलाय का, मोबाईल बरोबर ठेवलाय का, आता एक नवीन आलाय बरोबर, म्हणजे आपण विचार करतो. मग त्याप्रमाणे जर पुढचा प्रवास करायला निघाल्यानंतर आपल्याबरोबर स्त्री आहे, मग आपण जर संन्यासाची वस्त्र पारधारण केल्यानंतर आपल्याला काय रस्त्यात त्रास होणार नाही. आणि मग इथे कालकेतू सुद्धा तेच बोलते, अरे तुम्ही स्वतःला संन्यासी म्हणवताय खरं, पण तुमच्यावर स्त्री कशी, बरोबर आहे की नाही. आणि तुमची शरीरयष्टी कशी दिसतोय, क्षत्रियासारखी दिसते. तुम्ही संन्यासी वाटत नाही. योगी कसा असतो, असा बलडाटी असतो का, नाही. आणि मग हा बघा शेवटला जरी राक्षसांचा राजा असला तरी राजाचे कर्तव्य होते, आणि त्याप्रमाणे हा कालकेतू त्यांच्याशी पांडवांबरोबर बोलत होता. याच मार्गाने असंख्यात ऋषी संन्यासी जाती सतात, परी तुमान सदृश्य आजपर्यंत दृष्टी नाही देखील. आणि आजपर्यंत मी आज एवढे वर्ष इथे राज्यकारभार करत असताना असंख्य या वाटेतून असंख्य संन्यासी गेले, योगी गेले, तपी गेले, पण मी असं कधी पाहिलं नाही की संन्यासाच्या बरोबर स्त्री. आणि तुम्ही मला काय फसवताय काय, असा इथे कालकेतू बोलत आहे. एवं ऐकून दैत्याच्या बोला नाना परी समजाविती तयाला, परी तो अधिकची क्षोभला म्हणे न बोला कार्य सत्य तुम्ही हो. आणि मग इथे पांडव समजावून सांगतात, नाही राजन, आम्ही खरोखर तीर्थयात्रा चाललोय. आणि मग एवढं समजावत असताना सुद्धा हा कालकेतू ऐकायला मागत नाही. आणि मग कालकेतू अजून अत्यंत शोभलाय, म्हणजे अत्यंत तापलाय. आणि मग पुढे काय बोलतोय, मग दैत्य आज्ञापी सेवकांशी दृढ बांधारे या चोरासी, तव धर्म म्हणे रे परीयसी, दैत्यनाथा सांगतो रा. आणि मग हा काय बोलतोय कालकेतू, अरे बाबा हे चोर आहेत, हे ठग आहेत, हे कोणाच्या तरी स्त्रीला पळवून चालले आणि हे खरं बोलत नाही. मग आता याला काय करा तुम्ही, की दोर आणा आणि यांना दृढ असे घट्ट बांधा. आणि मग त्यावेळेला धर्मराजा काय बोलतात, आम्ही पांचही जण राया पंडूचे आहो नंदना, जया पांडव म्हणती सकळ जना, राजे हस्तना पुरी. आणि मग इथे धर्मराजा बोलत आहेत, हे राजन, की आता मी तुम्हाला खरं सांगतो, खरोखर धर्माचं चालवलेलं राज्य जे हस्तिनापुराचं राज्य होतं, ते राज्य कसं चालवतं धर्माने, की त्या पहिल्या अध्यायामध्ये आपलं ऐकलंय की तिथे पक्षी सुद्धा विसाव्याला येत होते. जंगलामध्ये दिवसभर पोट भरायचं आणि संध्याकाळी विसाव्याला कुठं यायचं, हस्तिनापुरामध्ये यायचं. असं पशु पक्ष्यांवर प्रेम करणारा हा धर्मराजा आज इथे एका राक्षसाच्या शब्दाने अडकलाय. की राक्षस त्याला काय बोलतोय, की तुम्ही खोटे आहात, संन्यासी नाहीत. आणि मग इथे धर्मराजा काकुळकेला विनंती करतो, हे राजन, की आम्ही कोण आहेत, हस्तिनापुराचे राजा आहोत, की आमच्या हातातून बघा सुईच्या आग्रावर भूमी देणार नाही. म्हणून दुर्योधन काय बोलला, की तुम्हाला सुईच्या आग्रावर बसलेल्यावर सुद्धा जमीन आम्ही तुम्हाला देणार नाही. भगवंतानी विचारा, अरे या कौरवांना विचार बोलावा, अरे बाबा यांना काहीतरी द्या तुम्ही. भगवंतानी स्वतः कबल केलंय की तुम्ही यांना काहीतरी. त्यावेळेला दुर्योधन बोलतो, यांना सुईच्या आग्रावर सुद्धा जमीन देणार नाही. त्यावेळेला भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना आता युद्ध आटल आहे, आता इथं युद्ध नक्कीच होणार. आणि त्यावेळेला बघा काय साध्य होतं पांडवांच्या बरोबर भगवंत ऋषिकेशी. आणि भगवंत सांगतोय, हे अर्जुना आता युद्ध आटल आहे. आणि त्यावेळेला अर्जुन मध्ये, देवा मी युद्ध कोणाशी करू, हे सगळं कोण आहेत, मामे मेवणे गुरु बंधू, हे सगळं माझं कोण आहेत, भावंड आहेत, यांच्याशी युद्ध करून काय, भगवंत तू आमच्याबरोबर असताना आम्हाला काय एका क्षणात आम्ही राज्य घेऊ. आणि त्यावेळेला भगवंत पुढे जाऊन बोलता, अरे अर्जुना तसं नाही रे, तारिता आणि मारिता, बघा तारणारा पण मीच आहे, जन्माला घालणारा पण मीच आहे, आणि तुला मृत्यू देणारा पण मी. तू निमित्त असली का, कारण आता करिक्षय समस्त कौरवांचा. भगवंतानी प्रबोधन करावं आणि अर्जुनाने ऐकावं. आणि त्यावेळेला सुद्धा अर्जुन भगवंताला विनंती करतोय, देवा तू मला नको या पापात पाडू,
हे माझे काय आहेत, हे मामे आहेत, गुरु आहेत, बंधू आहेत, गुरु सगळे माझे कोण आहेत, सगळे सोयरे आहेत. या समस्ताशी मारणे तुझ्या प्रसादे काय उणे, आत्ताची घेऊ आणि ते राहशील. तेव्हा होते देवा की तू जर आमच्या बाजूला उभा जर असलास ना तर आम्ही काय करू, क्षणात सगळं राज्य घेऊ. तू कशाला आम्हाला नुसत्या पापात पाडतोस. आणि त्यावेळेला भगवंत अरे अर्जुना तसं नाही की तू निमित्ताची, तू फक्त निमित्ताची, तारिता आणि मारिता मज वाचून कोण उद्धरिता. अरे अर्जुना की तारणारा पण मीच आहे आणि मारणारा पण मी आहे आणि उद्धार करणारा पण मीच आहे. तू फक्त निमित्ताची कारण आहेस. आणि मग त्यावेळेला भगवंतानी कुरुक्षेत्रावर या अर्जुनाला गीता प्रबोधन करावी. बघा म्हणजे बघा काय शास्त्र आहे की अर्जुनाला तिथे गीता कुरुक्षेत्रावर सांगावी. आणि मग तिथे गीता ऐकायला कोण कोण होता तिथे, एकटा अर्जुनच होता का, नाही. ध्वजावरी वानरू मूर्तिमंत शंकरू. बघा म्हणजे ध्वजावर कोण बसलेला होता, हनुमंतराय बसला होता. आणि इकडं सॅटेलाइट लागली होती. संजय कोणाला सांगत होता, अंधाला सांगत होता, धृतराष्ट्राला सांगत होता गीता. संजय दूरदृष्टीने पाहत होता आणि धृतराष्ट्र ऐकत होता. म्हणजे कुरुक्षेत्रावर गीता किती जण ऐकली. पहिला वक्ता कोण आहे, अर्जुन. दुसरा वक्ता कोण आहे, हनुमंतराया. आणि तिसरा वक्ता कोण आहे, संजय. आणि चौथा कोण आहे, धृतराष्ट्र. बघा आणल्याला सुद्धा गीता ऐकवली या देवानी. म्हणजे हा देव. आणि मग त्यावेळेला ही कुरुक्षेत्रावर गीता ऐकली अर्जुन. आणि मग त्याने ज्ञान उदेला. आणि त्यावेळेला या अर्जुनाला ज्ञान उदय पावला आणि अर्जुनाचा निषादयोग गेला. आणि मग त्यावेळेला हे पुढचं जे युद्ध झालं, लक्षात सांगायचं तात्पर्य काय की पुढचं युद्ध झालं. आणि त्या युद्धामध्ये इथे धर्मराजा काय बोलतात, त्या युद्धामध्ये आमच्या स्वजनांचा, आमचा कुलघात झाला. आमच्या हातून मामे म्हणजे आमचा सर्व परिवार मेला, गुरु मेले, बंधू मेले. आणि त्यांच्या पापाचं शालन करण्यासाठी आम्ही तीर्थयात्रेला जात आहोत. बघा धर्मराजा किती नम्र झालेत. आणि नम्र झाल्यानंतर ते त्या एका राक्षसाला सांगतात की आम्ही त्या पापास्तव आम्ही इथे आलोय आणि म्हणून आम्ही संन्यास धारण केलाय. आणि तरी पण हे दैत्यनाथा ते आम्हाला तू इथून आता सोड, असं इथे धर्मराजा विनंती करत आहे. ही पतिव्रता शिरोमणी द्रुपद रायाची असे नंदिनी, आमान पाचांची होय पत्नी, तीर्थ लागी जातो आता. हे जायला घेतो की आमच्याबरोबर जी स्त्री आहे, तू समजतोस की आम्ही कोणाची तरी पळवून आणली, थकवून आणली, तर ती स्त्री नव्हे, ती द्रुपद रायाची कन्या द्रुपदी आहे. आणि ती आमची काय 5 जणांची पत्नी आहे. आणि मग तिला सुद्धा आम्ही संगतीने घेऊन या तीर्थयात्रेत चाललेला आहोत. असा इथे धर्मराजा काकुलते होऊन या दैत्यावर बोलत. आम्ही राजे सोमावंशी कौरव बंधू होते आम्हांशी, परिराज्य न देत म्हणून त्यांची संग्राम केला अद्भुत राम. युद्ध करून घोरांदर 71 शत मारिले भ्रातर, त्यांनी वेगळे गुरु पितर आमुचे हाती निमाले. अशा प्रकारे की हे दैत्यराजा आमच्या हातून आमचा कुलक्षय झालाय. आता सांगून मागे सांगले बोलू की आमच्या हातून आमचा परिवार मेलाय, आमच्या हातून आमचे भाऊबंद मेले, गुरु मेले. आणि मग या सर्वांना आम्ही मारल्यानंतर त्यांच्या पातकाचं वजन आमच्या शरीरावर झालं. आणि मग शरीरावर झाल्यानंतर ते आता आम्ही काय करतो, तीर्थाला जातोय. आणि मग त्या तीर्थाला आम्हाला जाऊ दे रे, अशा प्रकारे धर्मराजा ते विनंती करत आहेत. 11 अक्षौहिणी सैन्य रणा माझी मारिले संपूर्ण, ती पातके घडली म्हणून तीर्थालागी चालिलो राम. आणि अशा प्रकारे आमच्या या हातून 11 सैन्य सुद्धा मेले. आणि मग या पातकास्तव आम्ही तीर्थाला चाललेलो आहोत, असं इथे धर्मराजा बोलत आहे. इतका वृत्तांत सांगितला तव तालके तू काय बोलिला, म्हणे माझी घरासी आज आला पर्व काळ शोधित. बघा शेवटला माकडाच्या हातात जर आपण पोलीस दिला तर तो काय करणार, आग लावणारच ना. मग इथे हा राक्षस वृत्तीचा हा तालुका तो कसा एवढं सांगून सुद्धा काय बोलतोय की आज पर्व काळ घराशी आला, की आज खरोखर माझा सुदिन दिवस आहे, की आज उत्तमात उत्तम असा माझा दिवस आहे. की पर्वकार काळ आहे की माझ्या वडिलांना याच अर्जुनाने मारलेला आहे. आणि मग आजपर्यंत माझ्या मनात वैरभाव होता. आम्ही बघा आयुष्यभर आम्ही कांडी फोडली, बघा आयुष्यभर आम्ही बांध कोरला, बांध कोरत 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 पुढे गेलो. आणि मग त्या कोरण्यातून आपला काय झाला, अरे माझा कांडा. आपण सहज जास्त लोक आता शेत लोक करत नाही, आपण वहीवर जाऊया की आपली
अंगणाची जी वय आहे ना ती यावर्षी गांधारीची लाकडी पुढं घ्यायची. बघा ती वय पुढं गेल्यानंतर एका दिवशी भांडण होतं बाहेर आणि भांडण झाल्यानंतर तो भांडण कुठं जात आहे पोलीस स्टेशनला जात आहे आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथे पोलीस स्टेशनला आपला दिवस 4 ते 5 माणसं बरोबर. अरे काय सांगू आमच्या दादाने आमची वही सरकवली हा काय जागा आमची देत नाही आणि मग पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ते वाटच बघत असतात की कधी येतात आणि मग तिथे गेल्यानंतर आपला कंप्लीट 4 ते 5 माणसं दिवस जातो. मग मला सांगा ती वही कितीला पडली. तुमचा पहिली गोष्ट तुमचा दिवस गेला, दुसरी गोष्ट त्या रिक्षावाल्याचा धंदा झाला, तिसरी गोष्ट तिथं 4-5 माणसं गेली पुढे तिथे त्यांचा नाश्ता पाणी झाला. म्हणजे ती एक वय जर तुम्ही सांगला बाबा रे तुझी आली नसेल 1 इंच माझे फरक पडत. म्हणजे आजपर्यंत आम्ही कशामध्ये गेलो माझा तुझा करता गेलो. मला सांगा की आपल्याला किती जरी काय जरी केलं तरी जागा 3.5 हाताची सगळं इथंच राहणार आहे. तुमचा मगाशी बोलून गेला तुटला आयुष्याचा दोरा येळ वावगा पसारा टाकून जाती रांडा पोरे. बघा आयुष्यात जेव्हा माणसाची माल तुटतं त्यावेळेला कोणी तुमच्या काय बरोबर देते काय. म्हणजे मला सांगा मी आधी छातीत ठोकपणे सांगतोय काय सांगू मी 25 लाखाचा बंगला बांधलाय. पेन मध्ये मी 50 लाखाचा ब्लॉक घेतलाय. अरे पण त्या ब्लॉकच्या छतावर तुला चालतील जाऊ द्या अजून तेवढं जाऊ द्या छतावर तर सोडच पण त्या तुला घरात सुद्धा तुझी शेवटची आंघोळ वाढते. आंघोळ तुझी शेवटची कुठं होईल अंगणात. मला सांगा मग मला तुम्ही सांगा माझा हा संसाराचा वजा. आता इथे सुद्धा तालुक्याची परिस्थिती हीच आहे. अरे हा दुष्ट अर्जुना पाहे मग अनायासे जोडला आहे येणे माझा पिता निश्चय अलंबूस मारिला. आणि मग आता हा बोलतोय की खरोखर माझा परोकार आला की यानी माझा पिता अलंबूस काय केलंय माझ्या वडिलांना याने मारलंय आणि मग आता मी याला काय सोडणार नाही असा बोलते. आज मला खरोखर परोकार आलाय असा इथे तालुक्यातून बोलत आहे. तो पितृसुडा मी घेईन बरा हा सापडलायसे म्हणून ओष्टदांत करकरा खाऊन शस्त्र सावरून उठिला राम. मग आता मी काय करणार की माझ्या वडिलांना मारलं की आता मी आता काय पितृ सूड आता मी घेणार. माझ्या वडिलांना मारलं आता मी याला मारण. आता मी काय दात आवलतोय आणि रागाने त्याच्याकडे बघतोय की आता मी क्षणात या अर्जुनाला मारीन असा तो तिथे बोलत आहे. म्हणे अर्जुना शस्त्र घेई संग्रामाशी सिद्ध होई ना तरी तुमान पाचांशी मारिना आता निर्धारी. इथे बोलतोय काय की आता तू अर्जुना काय कर तर शस्त्र घे नाहीपेक्षा जर तू शस्त्र घे तर मी तुम्हाला काय करीन 5ही जणांना मी मारीन निर्धारी मी निश्चय तुम्हाला आज काय मी तुम्हाला सोडणार नाही असं इथे चालतो तू बोलत. आणि मग पुढे काय बोलतो माझा अर्जुन म्हणे तालके तासी तू जरी असतास कुरुक्षेत्रासी तरी मी तुझी या पुरुषार्थासी क्षत्र धर्मासी पाहतो. आणि मग इथे अर्जुन बोलतोय अरे बाबा जर त्यावेळेला जर तू माझ्या बरोबर जर असतात कुरुक्षेत्रावर जर लढायला मग तू एवढा बलाढ्य आहेस ना तुझ्या वडिलांना मी मारलंय ना मग तू त्यावेळेला का नाही आलास. मग त्यावेळेला जर तुला पाहिलं असतं पण आज ती वेळ नाही. आज का आज आम्ही कुठं चाललोय तीर्थयात्रेला चाललोय आणि मग तीर्थयात्रेला जाताना जर आपल्या हातून जर पाप घडलं तर काय होते ते ब्रह्महत्या. ब्रह्महत्या येऊन ते पाप आम्ही पंढरपूरला दररोज जातोय आम्ही वारीला दररोज जातोय पुढे काय आई बोलत नाही. तिथे आम्ही पंढरपूरला गेल्यानंतर आम्ही तिथं काय करतोय जागेवरची भांडणं गोष्टी ही माझी शीट ही माझी शीट विंडो शीट. हा म्हणजे मला सांगा आम्ही खरोखर आम्ही परमार्थ करायला जातोय का आम्ही भांडणं करायला जातोय. तिथं गेल्यानंतर सुद्धा माझ्या बाईला बांगड्या 2-3 आणायच्या तर ते एक बंडलच डायरेक्ट आम्ही टाकून आणतो. अरे पण मला सांगा आयुष्यावर आम्ही एवढा कमवला तर तिथे 1-2 रुपयाचा का 5 रुपयाचा बंडल तुम्हाला नाही मिळला. म्हणजे ही परिस्थिती शोकांतिक आहे की आपल्या समाजाला कितीही जर आपण घडवायला गेलो तरी समाज नको त्या मार्गाने जाते. म्हणून एकच आहे की याच्यातून जर आपल्याला चालायचं असेल की आज आपण जो यज्ञ नामयज्ञ जो लावलाय 12 दिवसांनी जो अध्याय लावलाय खरोखर नामयज्ञ आहे की घरात जर अशुद्ध शक्ती जर असतील तर या ग्रंथाच्या वाचनाने काय होतील निघून जातील असा हा पुण्यपावन ग्रंथ आहे. तरी वेळ जास्त नाही काही तरी त्याच्यावर जास्त काय ओळख आपण बोलूयाचं. आता मी तापसी झालो राज्य सांडोली तीर्थासी निघालो आता ही गोष्ट नाही बोलो संग्रामाची आमांसी. हे झालं की तू की आता आम्ही काय झालोय तापसी म्हणजे आम्ही योगी झालो आम्ही तीर्थयात्रा चाललोय आणि मग ही तीर्थयात्रा जात असताना ही वेळ काय संग्राम युद्ध करायची वेळ नाही. तरी पण तू विचार कर का तू राजा आहेस तू सर्वश्रेष्ठ आहेस. बघा एवढे पांडव असताना सुद्धा विनम्र झालेत विनंती करतात
आणि मग इथे पुढं काय होतंय की शरण आलेला मरण नाही ही युक्ती आहे, पण हा तालके तो ऐकत नाही. तरी तू ऐके आमुची विनवणी, मार्ग दाव्या मान लागून दैत्यनाथा तू जीवदाना देऊनी, सुखी जाऊ दे तीर्थासी. आणि हे दैत्यनाथा पावसाळा चाललोय की तू खरोखर राजा आहेस, खरोखर म्हणजे तुझ्या राजाचं कर्तव्य काय आहे की शरण आलेला मरण देता येत मारता येत नाही, आणि मग तू असं काही कृत्य करू नकोस. तर हे दैत्यनाथा कृपा करून आम्हाला पुढच्या तीर्थाच्या प्रवासाला जाऊ दे, असे इथे पांडव विनंती करत असताना धर्मादी तयासी काकुळती येता, म्हणते आम्ही तू ते शरणांगत, आमांसी होऊ दे पुनीत तुझी निपुण्य दैत्यनाथ. हे धर्मराजा बोलतात, हे राजन की खरोखर तुझा जर आम्हाला जर तुम्ही आज इथून जर सोडलेस तर तुझाच या जगामध्ये नाव होईल की खरोखर राजा झाला. तर तालके तू त्यांनी काय केलंय की तीर्थयात्रा झाल्या लोकांना तिथून रस्त्यातून यांनी प्रामाणिकपणे सोडले आणि तुझाच जगामध्ये नाव होईल. आणि तरी पण हे दैत्यनाथा बघा, धर्मराजा काकुळतीला एवढं होतात, हे दैत्यनाथा की तुझाच याच्याने नाव होणार आहे, तरी तू आम्हाला इथून सोड. मग दैत्य म्हणे धर्मासी, का तू व्यर्थ काकुळती करीसी, मी संग्राम विणा तू मानसी, जाऊन दे सर्व थार. इथे धर्मराजाला ही काकुळती आल्यानंतर हा दैत्यनाथ बोलते, अरे तू कशासाठी काकुळती करतोस, कशासाठी विनंती करतोस की तुम्ही माझ्याशी युद्ध केल्याशिवाय मी तुम्हाला इथून सोडणार नाही, अशा प्रकारे तो बोलत आहे. तो धर्मासी भीम बोलता झाला की युद्धाची आज्ञा द्यावी मजाला, येथे नावे का तालकेतला, बुद्धी शिकवू नये पहिला. इथे धर्म काय बोलते हे दादा, एखाद्या मूर्खाला जर आपण जर काय सांगायला गेलो तर त्याला ऐकणार नाही, तर या मूर्खाला काय सांगताय, मला फक्त आज्ञा द्या थोडीशी, मी बघतोय आता काय कसा कानाच्या चेंदामेंदा. आणि मग त्यावेळेला धर्मराजा काय बोलतो, जरी त्याला आज्ञा मज लागून, तरी गदेने मस्तक करीतो चूर्ण, मग एकदांची तीर्थी जाऊन सकळ पातके परिहारू राम. दादा तुम्ही जास्त विचार करू नका, धर्माला भीम बोलते दादा तुम्ही जास्त विचार करू नका की एका गदेने याचा काय करतोय, चूर्ण करतोय, आणि मग हा जो आपला काय रस्त्यात जाताना पाप होईल ना, तो आपण एकदाच सगळा पापाचा शालन त्या गंगा स्नान करू आणि करून टाकू. आणि मग पुढे धर्मराजा काय बोलतात, धर्म म्हणे कदापि ऐसे न घडे, या कर्मे पातकाधिक जोडे, मुहूर्ते निघालो तीर्थाकडे, आता नातुडे युद्धासी राम. आपण ज्या वेळेला तीर्थाचा प्रवास करत असताना सहज करते आपण जरी निघलो तरी आपण गाडीला हार घालतो, चांगला वेळ काढतो की आज आपण पंढरपूरच्या यात्रेला चाललोय का काशीच्या यात्रेला चाललोय, त्यावेळेला आपण करतो. आणि मुहूर्तातून आपण आता धर्मराजा काय बोलतात, अरे भीमा तसं नव्हे रे की आपण मुहूर्त काढून या तीर्थयात्रेच्या प्रवासाला निघलोय, आणि तीर्थयात्रेच्या प्रवासाला निघत असताना आपल्या हातून कुठलाही अनुचित प्रकार घडता कामा नये. तू तर आज्ञा कोणती मागतो, ज्या तालकतेला मारण्याची आज्ञा मागतो, तर तसं आपल्या हातून घडणार नाही. की त्याला काय करायचं ते त्या राजाला करू दे, त्याचा कर्तव्य आहे तो पार करील, तर आपला आपण कर्तव्य आपली नीती आपण सोडायची नाही, असे धर्मराजा ठामपणे तिथे बोलत आहेत. अनेक ठाई पातक कीजे, जे तीर्थक्षेत्रीन जाणा निरवीज, पुण्यक्षेत्रीन जो दोष कीजे, तो वज्रलेप होतो. आपण सहजगत्या संसाराचा राडगाळा चालत असताना आपल्या घरातून अधवा कधी नवऱ्याला बाई बोलते, कधी बाईला नवरा बोलते, कधी आईवडिलांना मूळ बोलतोय, कधी आईवडील मुलाला बोलतात. या आपल्या हातून नकळत पाप घडलेली जातात, आणि मग त्या पापाचं शारण आपण करण्यासाठी कुठं जातो, इंद्रायणी काठी देवाची आनंदी. आपण आनंदीला जातो, तिथे स्नान करतोय, आपण पंढरीला जातोय, तिथे स्नान करतोय. बघा मग उठोनी या प्रातःकाली वदनी वदा चंद्रमौली, म्हणजे आपण सकाळी उठल्यानंतर त्या गंगेला नमस्कार करतोय. कशासाठी की आपल्याला या कलियुगामध्ये जर या प्रत्येक मानवाला जर तारायचा असेल तर त्याला एकच आहे, हरिनाम कीर्तन, नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. जर आपण कीर्तनामध्ये आता पूर्वीसारखं 12 वर्ष तप करता माणसाला येत नाही, सकाळचा जर जेवला नाही तर आज एकादश आहे हो माझी, आधी रस्त्यात जाताना पेनला जाय पण आज माझी एकादश आहे, आज मी एकादश दिली. अरे पण एकादश धरता तुम्ही कती केली खालीच मला सांगा. म्हणजे माणूस आता कशासाठी करतोय, फक्त नावासाठी करतोय. लक्षात आलं तुमच्या की तर मग अशा प्रकारे इथे भगवंत काय बोलतात की
कुठलीही गोष्ट जर तुम्ही करायची असेल तर या कलियुगामध्ये जर तुम्हाला एकच मार्ग सोपा आहे, नाचू कीर्तनाचे रंगी. हा नामस्मरणाविषयी तुम्हाला आता या कलियुगात करण्यासाठी सोपा मार्ग नाही. आणि तेवढं जरी नाही जमलं तर फक्त एकच करा, त्या मायपितरांची सेवा करा. तुम्हाला आयुष्यात कुठल्या देवस्थानाला जायला नको, तुम्हाला कुठल्या तीर्थाला जायला नको, फक्त सकाळी त्यांचं एकदा चरणवंदन करा तरी तुम्ही आयुष्याचे पावन व्हाल. स्त्रीचा धर्म कसा आहे की स्त्रीने सुद्धा त्या नवऱ्याचं, त्या पतीचं जर तुम्ही सकाळ संध्याकाळ जर तुम्ही 2 वेळा जर पाय दिलं तर तुम्हाला कुठल्या देवाच्या पायरीवर जायचीच गरज नाही. तुम्हाला कुठला 16 सोमवार करायची गरज नाही, तुम्हाला कुठला गुरुवारचे व्रत करायची गरज नाही. का? सगळं जे तीर्थाची धुराजी भरली ती त्या पतीच्या चरणात भरलेली आहे. पण पती पण तसा पाहिजे ना, तर पती येते चपला इसरून. लक्षात आला तुमच्या? ऐसी आहे धर्मशास्त्र नीती, म्हणून धर्म सांगे बंधू प्राती. तरी बारे यावे काकुळती, परियुद्ध निश्चिती करू नये आणि मग इथं राम. धर्मशास्त्र काय सांगतो की तीर्थाला जात असताना आपल्या हातून कुठलाही प्रकारचा अनुचित प्रकार घडता कामा नये असं धर्मशास्त्र नीती सांगतंय. आणि तरी पण भीमा कुठल्याही प्रकारे आपण इथे युद्धाचा प्रसंग आणू नये असं धर्म ठामपणे सांगतो. मग पांचही जण भाकिती करुणा, परिते नये दैत्याचे माना. तव द्रौपदी म्हणे आगा हे कृष्णा, दैत्य या विघ्ना उदेला. आणि मग अशा प्रकारे दैत्याची विनंती हे 5 जण करत असताना सुद्धा या दैत्याच्या मनामध्ये काही प्रेमभाव येत नाही. आणि मग त्यावेळेला ही महासती माझी द्रौपदी या भगवंताला अडवते, हे भगवंता, हे ऋषिकेशा, की तू हे काय चाललंय बघ. आणि आज जर तू भगवंता इथे असतास, या क्षणाला जर भगवंता तू जर इथे असतास तर हा प्रसंग ओढवला नसता. अशी मनातून द्रौपदीने करुणा भागली. आणि मग पुढे सागर निरसा निधाप पदा सा निधा निधाप गप धानी धप ग गम पद पम गरे सा. जपिया मन रसिया रसिया, तन मन धननो छावल करवो. तू गेला शिवा निज भुवना, तरी मी आता बोलावू कवना. धाव धाव रे करुणा घना, ब्रीदा पुले सत्य करी धनी रे. इथे करुणा स्वरे द्रौपदी भगवंताची याचना करते, हे भगवंता, आजपर्यंत तुम्ही आमचा सांभाळ केलास, आजपर्यंत तुम्ही आम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रसंगातून आम्हाला वाचवलंस. आणि आज हे भगवंता तू आम्हाला सोडून का गेलास. अशी करुणा स्वरे द्रौपदी भगवंताची मनातून आलवणी करते, हे देवा, की आजपर्यंत प्रत्येक क्षणाला तुम्ही यावं, मी हाक मारावी आणि तुम्ही भगवंता यावं. नुसतं सांगावं तुला देवा माझं असं झालं. आणि त्यावेळेला तुम्ही त्या नवे तर पुढे ओवी येणार आहे की नवे तर की भगवंता आधी सभेमध्ये सुद्धा मला गांजलं, त्यावेळेला सुद्धा भगवंता पुरवलेली वस्त्रे सभे माझावी. हे भगवंता तू काय काय आमच्यासाठी काय काय केलं. आणि या क्षणाला तू भगवंता बघ केवढं मोठं संकट आलंय. माझे पती या तालकेतीच्या वाणीत अटकले. आणि मग भगवंता द्रौपदी घाबरी जाणून धावून आला नारायण. ब्राह्मणाचे रूप धरून उभा राहिला धर्मापासी. भक्ताची या काजासाठी देव करी काम. बघा हिने द्रौपदीने करुणास्वर हाक मारली काय, आणि भगवंतानी त्या करुणास्वर या द्रौपदीचा ऐकलाय. आणि मग भगवंत तिथे कसा आले. द्विजा पुसे दैत्यासी, हे उभे का केले संन्यासी. दैत्य म्हणे ब्राह्मणासी, संग्रामयांची करणे आहे हो. द्रौपदीने करुणास्वरे हाक मारल्यावर भगवंताने काय केलंय, ब्राह्मणाचा वेळ दिलाय. आणि ब्राह्मणाचा वेळ आणि त्या स्थळाला तिथे हजर झाला. आणि भगवंत काय विचारतात, त्या तालुक्याला विचारतात, हे राजन, तू या संन्यासाला या 5 जण इथे का थांबून ठेवलेस. आणि त्यावेळेला तालुक्या तू काय उत्तर देतोय. हे संन्यासी नव्हे तर जाण, हस्तनापुरींचे पंडू नंदन. यांनी माझा पिता मारिला जाण, तरी सुड घेईन तयांचा. आणि मग तिथे हा ब्राह्मणाला तालुक्यातून उत्तर देतोय की हे द्विजश्रेष्ठा, हे ब्राह्मण श्रेष्ठा, की हे हस्तिनापुराचे राजा आहेत.
याने आमच्या वडिलांना मारलंय आणि वडिलांना मारलं तर त्या माझ्या वडिलांना मारलं तर मी काय केलं आता सोड भाव माझा आहे की त्याचा मी प्रतिशोध घेईन. आणि मग त्यावेळेला पुढे ब्राह्मण काय बोलतो, मग विप्र म्हणे 5 जणांशी कारे न युद्ध करायासी. हे म्हणते आम्ही संन्यासी आता दैत्यासी शरण आलो. आणि मग त्यावेळेला ब्राह्मण विचारतोय की हे तालुकेता की तू या 5 जणांना का सोडत नाही. आणि ते तुला आता हे 5 जण तुला संन्यासी काय केले शरण आलेत. मग शरण आलेला मरण नाही ना. बघा की ज्या वेळेला माणसाची जेव्हा माफी मागतो त्यावेळेला त्याला माफ करणं हा एक मानवतेचा धर्म आहे. आणि मी ते जन्माचे ते मुलं पाहिले शोधून दुःखाची कारण जन्मावा. बघा ज्या वेळेला प्रत्येकाचा हा जो जन्म आहे मृत्यूला जन्माचे आपण जर शोधून जर पाहिला तर आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपल्या वाटेला दुःखच असतं. आज आपण लहान मुलांकडे जर आपण वळून पाहिलं तर तो लहान मुलं आईला आई मला दादाने मारला. बघा प्रत्येक वेळेला हे जन्माचे पण त्याची एकच आपल्याला आहे की हरिनामाचा जर आपण जर थोडासा जर चुटका जर लावला तर आपण या संसार सागरातून आपण तरुण जाऊ. आजपर्यंत आम्हाला संकट काय येतात की आपण त्या भगवंताच्या पासून दूर गेलो, आपण त्या भगवंताच्या पासून लांब चाललोय म्हणून आपल्याला संकट येत असतात. आजपर्यंत की माणूस की कुठंतरी या भगवंताच्या नामस्मरणातून लांब पळतोय. म्हणून प्रत्येक वेळेला या क्षणाला की माणूस काय झालाय की माझी आज सायकल आली तर उद्या 2 व्हीलर तर 4 व्हीलर तर मग अजून पण म्हणजे अशा प्रकारे माणसाची काय झाली आशा वाढत चालली. आणि त्यावेळेला माणूस या नामस्मरणातून मागे पडला. आणि मग इथे ब्राह्मण बोलते अरे की तुला शरण आलेत ते पांडव. आणि मग त्या शरण आल्यानंतर तू ही राजनीती बोलत नाही. हे राजाचे कर्तव्य काय. जर का एखादा माणूस आपल्याला शरण आला तर त्याला माफ करणं हे राजाचं कर्तव्य आहे. ऐसे ऐकून त्यांच्या बोला विप्र म्हणे तालकेताला. हे राया तू शरणांगताला मारू कैसे पाहतोस. आणि मग इथे हे पांडवाचे शब्द ऐकल्यानंतर हा विप्र ब्राह्मण रूपी देव भगवंत काय बोलते हे तालकेता तू कसं काय याला मारू शकतोस की तुला तर ते शरण आलेत विनम्र झाले तुझ्या बरोबर आणि मग तू त्याला मारतोस. ही कुठली तुझी नीती कुठली आहे राजनीती कुठली आहे. आणि अशा प्रकारे म्हणा पुंडली कमले हार विठ्ठल पार्वती पते हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ श्री पंढरनाथ भगवान की जय. मंगलमूर्ती मोर्या बजरंग बली की जय. कैलासराणा शिवचंद्र मौली महेंद्र माता भुगुटी जलाई कारण्य सिंधू भव दुःखारे तुझवीण शंभो मद कोण तारे गणपती करो गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्वारो बुद्धिमते आराध्य महेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवे हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषमी उपासनेला धूळ चालवावे उदेव संतांशी सदा नमावी सत्कर्मयोगे वयदावे सर्वांमुखी मंगल बोलवावे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते.